नमस्कार मित्रांनो. आता काय बोलायचं. आता सकाळी सकाळी एक न्यूज ऐकली. कसं असतं माहिती आहे का, आम जनतेला त्याचं काही घेणं नसतं. पण कुठंतरी एक लांबून लांबून काय ना, पण आपण त्यांचं मीठ खाल्लेलं असतं. जसं की त्यांचे सरकार असताना आपल्या कुठल्या सवलती असतात त्या आपण घेतलेल्या असतात. त्यामुळे कुठेतरी बोलायची इच्छा होती म्हणून बोलते मी अजितदादा पवार यांच्याविषयी. की खूप आपल्या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे की ज्या राज्यामध्ये एखाद्या व्यक्तीनं त्याचं आयुष्य ज्या ज्या राज्याला लावलं, जे राज्य महाराष्ट्र, आपल्याच मराठी माणसाला, आपल्याच मराठी नेत्याला त्यांच्याच महाराष्ट्रामध्ये जर न्याय भेटत नसेल तर ह्याच्यापेक्षा जास्त दुर्दैवाची गोष्ट कुठलीच नसणार झाली. आणि आपलं महाराष्ट्र पहिलं असं की जेणेकरून पहिली घटना ही असं की ज्या महाराष्ट्राच्या म्हणजे जे मंत्री राहिले, उपमुख्यमंत्री राहिले, त्यांना ते गेल्यानंतर त्यांना न्याय नाही भेटल्यामुळं, त्यांची तक्रार न घेतल्यामुळं, नाही का, रोहितदादा पवार यांच्याच घरातली कुटुंबानं अक्षरशः इथं काही होईना झाले महाराष्ट्रामध्ये म्हणून त्यांनी कर्नाटकला धाव घेतली आणि तिथं त्यांची हे केली, तक्रार घेतल्या गेली. हां, ह्याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट काय आपल्या महाराष्ट्राला असणार झाली. हे कलियुग आहे आणि सगळ्यात या कलियुगच्या पेक्षा जास्त ही भाजप सरकार आहे. तुम्ही आधीचं रेकॉर्ड काढा, कुठल्या बी पक्षाचं काढा, बोंदगिरी नव्हती. कशाला पाहिजे हो यांना महाराज ज्ञान प्राप्त करणारे? का तुम्हाला डोकं नाही का? तुम्हाला महाराजांची काय गरज पडती? हां, आम्ही जे भीमवादी आहेत, आम्ही जे भीमवाले आहेत, आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वावर चालतात. आम्ही एकच शब्द मांडलेला आहे, जर आम्हाला त्यांच्या नकासारखं बी वागता येत नसेल ना, तर आम्ही एवढं मदत की डॉक्टर बाबासाहेबांनी एवढं म्हणलेलं आहे, अंधश्रद्धाच्या बळी पडू नका. अरे आम्ही गरीब लोक, आम्हाला एक टायमाला खायला भेटत नाही, ते लोक बळी पडत नाहीत आणि तुमच्यासारखे मंत्री लोक त्या भोंदू लोकांचे पाय जाऊन चाटतात. ह्याच्यासारखी शर्मनाक गोष्ट कुठली असणार झाली विचार करायची. म्हणजे आम्हाला आम जनतेला ही खर्च पडली आणि अशा लोकांच्या हातामध्ये आम जनतेचं भविष्य दिलेलं असतं, खरं सांगायचं म्हणलं तर. हां, आता काय बोलायचं, काही राहिलेलं नाही बोलायला. पहिलं काय असं कुठल्याच पक्षाच्या राज्यामध्ये असं नव्हतं. स्वतः आपले पंतप्रधान देशाचे नरेंद्र मोदी हे स्वतः असे भेस दाखवतात लोकांना. काय ते कधी गुफेत जाऊन बसतात, कधी कुठल्या देवाला जातात, हे त्यांना ही शिकवण आपल्या भारताला देत चालतात ते लोक. त्याच शिकवणीवर आज बोंधुगिरी जास्त वाढलेली, बाबागिरी जास्त वाढलेली आहे. आणि कशाला पाहिजे पण मला ते कळत नाही. तुम्हाला स्वतःला बुद्धी नाही आहे का? कशाला कोणाला गुरु करायचं आहे? कशाला कोणाला? तुम्ही स्वतः 4 पुस्तकं वाचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काय म्हटलं आहे? शिका आणि संघटित व्हा. शिक्षणानं बघा तुम्ही, बोंधगिरी तुम्हाला कुठंच होणार नाही. काय